घेतलाय ही त्यांची पर्सनल केस आहे. नक्की काय केस आहे हे तर समजलं पाहिजे आपल्याला. एकदम कसं आपण रिॲक्ट करणार. अरे सगळ्यात मोठं डेफॉमेशन हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी करायला पाहिजे. डर्टी डझन तुम्हीच लिंक करा ना. मग मी पण उद्या कोर्टात जाऊ का की डर्टी डझनला आत्ता तुम्ही शेक हँड करताय डर्टी डझनला. मग डर्टी डझन ईडी मध्ये करप्ट आहेत का नाही आहेत, भ्रष्टाचार झाला का नाही झाला, या सगळ्याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील. कारण का सगळ्यात जास्त आरोप भारतीय जनता पक्ष करतं. मग रोज आम्ही पण डिफेमेशन करतो. किती वेळा आमच्यावर झालेले आहेत ना. म्हणजे आमचा पक्ष जेव्हा एक होता तेव्हा अजित पवारांवर, हसन मुश्रीफांवर, दिलीप वळसे पाटलांवर किती नावं घेऊ, केले की नाही. आज त्यांच्यावर एकत्र आहेत का नाही. मग करू का मी डेफेमेशनची केस. याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल मला. कारण का मी म्हणत नाहीये हसन मुश्रीफ भ्रष्टाचारी आहेत का नाही, मी म्हणतच नाहीये. किरीट सोमय्या म्हणत होते डर्टी डझन. ईडी सीबीआय मी पाठवली का. ईडी सीबीआय कुणाच्या हातात आहे, कोणी पाठवली मुश्रीफ साहेबांच्या घरी. याचं उत्तर द्यावं लागेल भारतीय जनता पक्षाला. या सगळ्या प्रश्नाची उत्तर हा हसन मुश्रीफांचा विषयच नाहीये, ना अजित पवारांचा विषय, ना कुठल्याच जे त्यांच्याबरोबर आज आहेत आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले हा त्यांचा विषयच नाहीये. हा विषय भारतीय जनता पक्षाचा आहे. भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे की डर्टी डझन तुम्ही आरोप केले, मग आम्ही करू का डेफमेशन तुमच्यावर. की आमच्या नॅचरली करप्ट पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे, एनसीपी. करू का मी डेफेमेशन भारतीय जनता पक्षाच्या. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही करताय ना सरकारमध्ये. त्यांना दिलेत ना किती 8 का 9 मंत्रालय. मग काय झालं त्या ईडी आणि सीबीआय केसेसचं. माफी मागितली पाहिजे भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की हो तुमच्या सगळ्या नेत्यांवरचे आरोप हे खोटे होते. तुमच्या सगळ्या पक्षाला आम्ही नॅचरली करप्ट पार्टी म्हणलो, हे खोटं होतं. तुमचा पक्ष भ्रष्टाचारी नाही हे भारतीय जनता पक्षाने बोललं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही पण आता त्यांच्या भारतीय जनता पक्षावर केस केली पाहिजे की नॅचरली करप्ट पार्टी तुम्ही आम्हाला म्हणला, सातत्याने आमच्या नेत्यांवर आरोप केले, याचं उत्तर द्या, नाही तर आम्ही डिफमेशन करू.